नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या बंगालची निवडणूक अगदी टप्प्यात आलेली आहे आणि मी बोलतोय ती 20 एप्रिल तारीख आहे. म्हणजे उद्या 21 एप्रिलला बंगालच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यातलं जे मतदान आहे, काय 150-52 मतदारसंघाचं, त्याचा प्रचार उद्या म्हणजे 21 एप्रिलला बंद होणार आहे. त्यानंतर 29ला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. अशा वेळेला अर्ध्या मतदारसंघामध्ये मतदान होणार असेल आणि त्यासाठीचा प्रचार थंडीत असेल तर गेले महिनाभर तरी जो बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार चालू होता त्याचा एक आढावा घ्यायला हरकत नाही. आणि तो आढावा घेताना असं दिसतं की 5 वर्षापूर्वी जेवढ्या आक्रमकपणे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व बंगालच्या विधानसभा निवडणुकीत उतरलेलं होतं, तो जोश वरकरणी तरी दिसत नाही. मोठमोठे मिरवणुका काढणं, ढोल ताशे वाजवणं, मोठमोठ्या रॅलीज काढणं, प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या तत्कालीन आणि आजच्या सत्तारूढ तृणमूल काँग्रेस पक्षाला त्यांच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जी यांची टिंगल करणं, त्यांच्यावर सडकून टीका करणं, त्यांची खिल्ली उडवणं, हे सगळे प्रकार जे भारतीय जनता पक्षाने 5 वर्षापूर्वी केले होते त्याचा संपूर्ण अभाव यावेळच्या विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये दिसतो. वरकरणी जितक्या ममता दिदी आक्रमक आहेत, जेवढे ढोल नगारे तृणमूल काँग्रेस पक्षाचे वाजतायत तेवढे भाजपचे वाचताना दिसत नाहीये. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे बोलघेवडे नेते आहेत त्या सगळ्यांना कटाक्षाने बंगालच्या प्रचारापासून बाजूला ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघाल तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे सर्वोच्च नेते किंवा 2 नंबरचे भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांच्याही अनेक सभा बंगालमध्ये झालेल्या आहेत. पण त्यांनी शक्य तितकाच ममता बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ला करण्याचा विषय टाळलेला आहे आणि ही बाब लक्षात घेण्यासारखे. पण दुसरीकडे ममता बॅनर्जींनी सातत्याने मोदी, अमित शहा आणि त्यांचं गुजराती असणं यावर हल्ला चढवलेला आहे. पण त्यांच्या या प्रादेशिक हल्ल्याला सुद्धा शहा किंवा मोदींनी उत्तर द्यायचं टाळलं. पण दुसरीकडे मूळचे बंगाली आणि बंगाली संस्कृतीचे जे भाजप नेते आहेत त्यांना पुढे करण्यात आलं. दुसरी गोष्ट, उत्तर प्रदेशचे कर्तबगार आणि दबदबा असलेले दबंग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे 5 वर्ष मुख्यमंत्री असलेले हेमंत बिश्व शर्मा यांना मात्र भाजपने मोकाट सोडलेले. ममता दिदी किंवा त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची दादागिरी, गुंडगिरी हे अंगावरला तर शिंग घेण्यापर्यंत या 2 प्रादेशिक नेत्यांना पूर्ण मुभा देण्यात आलेली. दोनही खरेखुरे केंद्रीय नेते या बाबतीत संपूर्णपणे शांत आहेत. बॅकफूटवर म्हणावं इतके शांत आहेत, दिवसले जात नाहीयेत. पण दुसरीकडे 2 प्रादेशिक नेते ज्यांना अगदी भाजपच्या राजकारणाच्या रचनेमध्ये दुसऱ्या फळीतले नेते फार तर म्हणता येईल, त्यांना मात्र बंगालच्या प्रचारामध्ये मोकाट सोडण्यात आले. आणि त्याचं कारण पण आहे, 9 तारीखला आसामची विधानसभेची निवडणूक किंवा मतदान संपलं. आता मोजणी होईल तेव्हा होईल 4 तारीखला. पण तोपर्यंत हेमंत बिश्व शर्मा मोकळे होते आणि निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ आल्यानंतर ज्या प्रकारे प्रचारात आक्रमक व्हायला पाहिजे त्यासाठी आवश्यक असलेली भूमिका मांडायला
योगी यांना आणण्यात आलं. आणि हे सगळं मला तरी अपेक्षित होतं. मी जे काय बंगालविषयी हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये किंवा इतरांच्या पॉडकास्टमध्ये जाऊन माझं असेसमेंट किंवा माझं विश्लेषण आकलन सांगतोय, त्याच्यात मी परत परत एक गोष्ट सांगत आलो की भारतीय जनता पक्ष विधानसभेची निवडणूक जोरदार लढवताना बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने 10 महिन्यापासून प्रयत्नशील असला तरी गाजावाजा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहोचण्यावर भारतीय जनता पक्षाने भर दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला कसे भेटतायत, काय भेटतायत, त्यांची रचना काय आहे, मांडणी काय आहे, रणनीती काय आहे, याची जाहीर चर्चा होताना तुम्हाला दिसणार नाही. जसं बादलीभर पाणी टाकलं तर ते खाली झिरपून कुठपर्यंत गेलं हे शोध घेण्यासाठी तुम्हाला जमीन खोदत बसावं लागेल. पण जर बादलीभर पाणी ओतलंय आणि ते 10 फुटाच्या आसपास ते झिरपून गेलंय, याचा अर्थ ते खालपर्यंत गेलंय हे कळायला फार मोठी अक्कल लागत नाही. ज्यांना अगदी पुरावे पाहिजे त्यांना ते खोदत बसावं लागेल. तर सांगण्याचा हेतू असा की भाजपने हे सगळं करताना आपण आक्रमक नाही आहोत, आपण हिंसा, गैरलागू, अपप्रचार करत नाही आहोत हे दाखवून मतदाराचा विश्वास संपादन करण्याकडे भाजपने भर दिला असताना ममता दिदी मात्र दिवसल्या गेल्यासारख्या, जखमी वाघिणीसारख्या भाजपवर तुटून पडलेल्या आहेत. आणि एका क्षणी तर मला असं वाटलं की ममता दिदी भाजपशी निवडणूक लढतच नाहीये. ममता दिदींनी केंद्र सरकार, सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांना हरवण्यासाठी निवडणूक लढवायचं ठरवलंय. आणि त्या दृष्टीने त्यांनी अतिशय खंबीरपणे आक्रमक पावलं टाकलीत, याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. पण तुमच्या निवडणुकीमध्ये किंवा तुमच्या लढाईमध्ये उद्या निवडणूक आयोगाचा, सुप्रीम कोर्टाचा पराभव झाला तरी त्याचा उपयोग नाही. सत्तेत तुम्हाला यायचंय आणि ते सत्तेत येण्यासाठी तुम्हाला विधानसभेमध्ये बहुसंख्य आमदार निवडून आणले पाहिजे. 5 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल तर भाजपला आव्हान देण्यासाठी तृणमूल काँग्रेस सोडून गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांच्या बाले किल्ल्यात म्हणजे नंदीग्राम या मतदारसंघात ममता दिदींनी जाऊन अर्ज भरला होता आणि आपल्या हक्काच्या भवानीपूर मतदारसंघामध्ये तेव्हा त्यांनी अर्ज सुद्धा भरला नव्हता. यावेळेला परिस्थिती उलटी आहे. शुभेंदू अधिकारी भवानीपुरामध्ये आलेले आहेत. पण ते झाल्यानंतर ममता दिदींनी जी आक्रमकता दाखवली होती आणि त्यामध्ये त्यांचा नंदीग्रामला पराभव सुद्धा झाला. शुभेंदू अधिकारींनी नंदीग्राम मध्ये ममता दिदींचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला. ममता दिदीचे 215 आमदार विधानसभेत निवडून आले, पण स्वतः ममता दिदी नंदीग्रामची विधानसभा निवडणूक हरल्या. मुख्यमंत्री असताना सुद्धा त्या नंदीग्राम मध्ये हरल्या होत्या. पण मुख्यमंत्री होण्यासाठी आमदार 6 महिन्यानंतर झालं तरी चालतं, पण विधानसभेत तुमच्याकडे बहुमत पाहिजे. ते बहुमत ममता दिदींनी मिळवलं म्हणून त्या गेली 5 वर्ष मुख्यमंत्री होत्या. यावेळेला नंदीग्राम नंतर त्यांना भवानीपूरमध्ये हरवण्यासाठी तुमचे शुभेंदू अधिकारी हे तिथे येऊन अर्ज भरतायत, दोन्हीकडून लढत आहे, नंदीग्राम आणि भवानीपूर. आणि ममता दिदी ना भाजपशी लढतायत ना शुभेंदू अधिकारीशी लढतायत. ममता दिदींनी निवडणूक आयोगाशी लढाई पुकारलेली आहे आणि तिथे गल्लत झाली असं मला वाटतं. गल्लत तिथे झाली आहे. आणि मग दिवसला गेल्यावर किंवा आपलं अपयश जाणवायला लागल्यानंतर माणसाची चिडचिड सुरू होते. काल परवा ममता दिदींचं एक जे भाषण होतं त्या भाषणाचा शेवट जो आहे ते शब्द हे व्हायरल झालेले. खुदा हाफिज, माशा काय ते माशा अल्लाह, सुभान अल्लाह असं काय काय बोलत वंदे मातरम असं म्हणत जाता जाता ममता दिदी शेवटचे शब्द उच्चारतात, गुलशन रहेंगे तो फूल खिलेंगे, तृणमूल रहेंगे तो फिर मिलेंगे. आता तृणमूल रहेंगे म्हणजे काय?
ममता दिदींना अजून दुसऱ्या टप्प्याचं काय पहिल्या टप्प्याचं सुद्धा मतदान झालेलं नाही. अशा वेळेला तृणमूल रहेंगे म्हणजे राहिलं तर ही जी भाषा आहे ती चक्रावून टाकणारी, आणि ती मला चकित करून गेली की ममता दिदींनी हे असं वाक्य का बोलावं. आपण कदाचित हरू शकतो हे ममता दिदींना जाणवले का. म्हणजे माझ्यासारखा माणूस विश्लेषक गेला महिनाभर सांगतोय, 1.5-2 महिने सांगतोय की ममता दिदी या वेळेला सत्ता गमावणार. पण आम्ही सांगणं वेगळं असतं आणि कुठच्याही तृणमूलच्या कार्यकर्त्याने ते स्वीकारणं अवघड असतं. अगदी पराभव समोर दिसला तरीही जसं क्रिकेटमध्ये म्हणतात शेवटचा चेंडू पडेपर्यंत सामना संपला किंवा सामना जिंकला असं म्हणता येत नाही, तसंच सामना हरला असंही म्हणता येत. असं असताना पहिली इनिंग सुद्धा सुरू झालेली नाही आणि अशा वेळेला ममता दिदी म्हणतात की तृणमूल रहेंगे तो फिर मिलेंगे. याचा अर्थ मनात कुठेतरी पाल चुकचुकलेली आहे. आणि मग ज्या वेळेला असं होतं तेव्हा माणूस चिरडीला येतो, चिडचिडा होतो आणि वाटेल ते बडबडायला लागतो. आणि त्यामध्ये फुशारक्या सुरू होतात, गमजा सुरू होतात. माझ्या विषयाचं जे शीर्षक आहे ममता दिदीमध्ये अकबरुद्दीन ओवैसी संचारलाय. तो ओवैसी आहे तो गेलेला आहे बंगालमध्ये. हैदराबादचा अकबरुद्दीन ओवैसी आणि असाउद्दीन ओवैसी ही भावंड आहेत, 2 भाऊ आहेत ते. आणि ते MIM नावाचा पक्ष चालवतात जो मुस्लिमांचा पक्ष आहे. मुत्तेहाद इल मुसलमान असं काहीतरी ते त्यांचं नाव आहे. तर त्यांनी सुद्धा आपला पक्ष देशाच्या वेगवेगळ्या भागात नेण्यासाठी आणि फक्त मुस्लिमांचं नेतृत्व असलेला मुस्लिमांचा पक्ष हे बनवण्यासाठी त्यांनी MIM ची वेगवेगळ्या राज्यामध्ये निवडणूक लढवण्याची मोहीम सुरू केली आहे. आणि त्यामुळे असाउद्दीन ओवैसी आपल्याला टीव्हीत दिसतात, पण त्यांचे बंधू सुद्धा अशा प्रचाराला गेलेले असतात. आणि त्यांचा जो भाऊ आहे अकबरुद्दीन तो सुद्धा बंगालमध्ये गेलेला असणार. पण या अकबरुद्दीनची एकच ओळख आहे, खरी ओळख तो असाउद्दीन ओवैसीचा भाऊ अशी आहे. पण खऱ्या अर्थाने तो चर्चेत आला 8-10 वर्षापूर्वी, तेव्हा त्याचं एक वादग्रस्त वक्तव्य. अकबरुद्दीन ओवैसी मला वाटते महाराष्ट्रात कुठेतरी कुठल्या प्रचाराला विधानसभेच्या वगैरे आला असताना म्हणाला होता की 15 मिनिटं हे पोलीस बाजूला करा, मग भाऊ कोण राहतो आणि कोण टिकतो आणि कोण संपतो. म्हणजे मुस्लिम अंगावर आले, आक्रमक झाले तर 15 मिनिटात थेट बहुसंख्य मुस्लिमांना हिंदूंना सुद्धा संपवू शकतात, आम्ही मारून टाकू तुम्हाला, अशा प्रकारची धमकी म्हणून त्याच्यावर खटला पण भरला गेला. मुद्दा असा की ममता दिदी त्या अकबरुद्दीन ओवैसीची जी भाषा आहे त्या भाषेवर आले. मध्यंतरी ती भाषा आपल्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा वापरली होती. देवेंद्र फडणवीस या आपल्या मित्राला शत्रू करून ते शत्रुत्व जपताना उद्धव ठाकरे एका सभेत जाहीरपणे म्हणाले होते की एक तर तू राहशील किंवा मी राहीन. म्हणजे आता 2 पैकी एकानेच राहायचं, तर ज्याला राहायचंय त्याने दुसऱ्याला मारावं लागतं. देवेंद्र फडणवीस असं कधी बोलले नव्हते, पण उद्धव ठाकरे बोलले. आणि त्याचा अर्थ सरळ आहे की आपण राजकारणात, निवडणुकीत, मतदानात किंवा राजकीय स्पर्धेमध्ये तुला हरवू शकतो, लोकशाही पद्धतीने हरवू शकतो असं आता मला वाटत नाही. त्यामुळे तुला संपवावा लागेल, नाहीतर मी टिकू शकणार नाही. आणि मला टिकून राहायचं असेल तर तुला संपवला पाहिजे. ही जी भाषा उद्धव ठाकरेंची होती ती कधी काळी अकबरुद्दीन ओवैसी यांनी वापरली होती. आणि आता ममता दिदी नेमकं त्याच भाषेत बोलायला लागलेले. हे आले कोण? केंद्रीय पोलीस बल, निमसुरक्षा दल, अर्धलष्करी दल निवडणूक आयोगात शांतता राखण्यासाठी. तर ते काय निवडणूक संपण्यावर राहणार नाहीत. भाजपला मतदान करणाऱ्यांना इथेच राहायचंय आणि आम्ही इथेच असणार आहोत असं म्हणणाऱ्या ममता दिदी एक प्रकारे धमकी देत आहेत की आज आज सगळा बंदोबस्त असेल, निवडणूक आयोग
हा मतदानापुरता आहे. मतमोजणीनंतर निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोगाची ऑथॉरिटी संपते, परत आम्हीच सत्तेत येणार आहोत आणि आम्ही सत्तेत आलो तर तुम्हाला भाजपचे मतदार म्हणून जिवंत राहू देणार नाही, अशा स्वरूपाची भाषा ममता दिदी बोलायला लागतात. तेव्हा कळतं की ममता दिदी मध्ये अकबरुद्दीन ओवायसी संचारलेला आहे. ही गंमत आहे. बंगालच्या निवडणुकीचं सार हे आपल्याला ममता दिदीच्या अशा काही मोजक्या वाक्यातून सापडतं की निकाल संपल्यानंतर, निकाल लागल्यानंतर, निवडणुका संपल्यानंतर हे सगळे बंदोबस्ताचे लोक जातील, मग तुम्हाला बघून घेऊ. कोणाला धमकी देताय? मतदाराला धमकी देता तुम्ही. असं बोलण्याची किंमत अनेकदा अनेक राजकारण्यांना मोजावी लागली. मला आठवतं एकदा, आता हयात नाहीत, पण अजितदादा बारामतीच्या कुठच्या तरी गावातल्या लोकांना धमकावत होते, तुमचं पाणी तोडून टाकतो. आठवतं? त्यावरून किती काहूर माजलं होतं. अजितदादांच्या राजकारणावर तो एक डाग मानला जातो. तर सांगण्याचा हेतू असा की ममता दिदी ज्या प्रकारची भाषा वगैरे बोलतायत ती स्वागतार्ह भाषा नाहीये. ते धीर सुटल्याचं लक्षण आहे. आणि ज्या वेळेला तुमचा टप्प्याटप्प्याने धीर सुटतो तेव्हा मग तुम्ही अशी भाषा, एक तर तू राहशील मी राहील, केंद्रीय पोलीस दल बाजूला करा, जेव्हा ते नसेल तेव्हा काय, ही अकबरुद्दीन ओवैसीची भाषा है. 15 मिनट के लिए पुलिस हटा दो, फिर देखते कौन रहता है कौन बचता है. ममता दीदी ती भाषा बोलत असतील तर गोष्ट साफ होते. ममता दीदींनी मनोमन हार मानलेली आहे. आपली हार त्यांना दिसायला लागलेली आहे. आणि मग ते शेवटचं वाक्य येतं त्या कुठल्या सभेत बोलल्यात त्या, गुलशन रहेंगे तो फूल खिलेंगे, तृणमूल रहेंगे तो फिर मिलेंगे. पण हे तृणमूल राहिलं नाही असं ममता दीदींनी का वाटतं तेही समजून घेतलं पाहिजे. 77 मध्ये जेव्हा मार्क्सवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली सगळ्या डाव्या पक्षांनी एकत्र येऊन बंगालमध्ये काँग्रेसचा पराभव केला, त्यानंतर काँग्रेस पक्ष परत बंगालमध्ये आपल्या पायावर उभा राहू शकला नाही. आणि तिथून 34 वर्ष परत परत डावी आघाडी निवडून येत राहिली. आणि 2011 मध्ये ममता दीदींनी डाव्या आघाडीचा पराभव करून आपल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचं सरकार आणलं. त्यानंतर हळूहळू करत आज बंगालमध्ये डाव्या आघाडीचं नामोनिशाण राहिलं नाही. लेफ्ट फिर रहेंगे तो फिर मिलेंगे. जो पक्ष बंगालमध्ये असलेलं बहुमत गमावतो, सत्तेच्या बाहेर जातो, त्याचं नामोनिशाण शिल्लक राहत नाही. हा गेल्या 50 वर्षाचा अनुभव आहे. 25 वर्ष सत्ता गाजवणारी काँग्रेस 77 मध्ये सत्ता गमावल्यानंतर पुढचे 34 वर्ष आपल्या पायावर उभी राहू शकली नाही. आणि नव्याने जन्माला आलेला किंवा काँग्रेसमधून फुटून बाजूला झालेला तृणमूल काँग्रेस पक्ष याने डाव्या आघाडीला हरवलं. डाव्या आघाडीचा पराभव करण्यासाठी एका नव्या पक्षाला जन्म घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला. आणि आज परिस्थिती अशी आहे 15 वर्षानंतर की डाव्या आघाडीचं बंगालमध्ये नामोनिशाण राहिलेलं नाही. आणि एक नवा पक्ष प्रस्थापित ममताच्या राजकारणाला संपवण्यासाठी मैदानात आखाड्यात उतरलाय. त्याचं नाव भाजप आहे. डाव्यांनी काँग्रेसला, आपण डाव्यांना ज्या प्रकारे संपवलं त्या प्रकारे कदाचित भाजप आपल्याला बंगालमधून संपून टाकेल, आपलं नाव निशाण उरणार नाही. हे एक प्रकारे आपल्या शब्दातून ममता दीदी कबूल करतात. तृणमूल रहेंगे तो फिर मिलेंगे. मित्रांनो, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.